नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नवीन भागात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मागील 2 भागातून आपण किल्ले वेल्लोरचे स्थळ दर्शन केले। आता आपण किल्ले वेल्लोर या किल्ल्यामधल्या सर्वात सुंदर मूर्तिकलेने नटलेल्या वास्तुविशेष बघायला जाणार आहोत। या वास्तुविशेषाचं नाव आहे जळकंठेश्वर मंदिर। जळकंठेश्वर मंदिराची पुराण कथा शोधायला गेले असता आपल्याला असं दिसून येते की मूळ मंदिराची स्थापना अत्री ऋषींनी केली आहे। त्यानंतर हा सर्व भाग जंगलांनी व्याप्त झाला व येथे प्रचंड मोठे वारुळ तयार झाले। 16व्या शतकात चेन्नाबोम्मी रेड्डी नायक ह्या विजयनगरच्या सामंतांच्या स्वप्नात शिवशंकरांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे त्यांनी वारुळाजवळ शोध घेतला, तेव्हा त्यांना हे शिवलिंग मिळाले व त्याच शिवलिंगावर तेव्हा त्यांनी हे अतिशय सुंदर मंदिर बांधले। मित्रांनो, आता आपण वेल्लोर किल्ल्यामधलं एक महत्त्वाचं असं धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ बघायला येथे आलेलो आहोत। आपल्या पाठी दिसत आहे हे आहे जळकंठेश्वराचं मंदिर। जळकंठेश्वर मंदिर हे वेल्लोरच्या ऐतिहासिक किल्ल्यामधलं एक महत्त्वाचं असं ऐतिहासिक स्थळ आहे, जे सामान्यपणे आपल्याला किल्ल्याचा जो जमिनीचा स्तर आहे वर येथे आपण जिथे उभे आहोत ते दिसतो, त्याच्यापासनं हे मंदिर थोडं खालच्या बाजूला आहे। तुम्ही बघू शकता ह्या मंदिराचं जे गोपुरम आहे ते थोडं खोलगट भागामध्ये आहे। याचं कारण असं आहे की शतकानुशतके या किल्ल्यामध्ये बांधकामं होत राहिल्याने मातीचा स्तर वरवर जात राहिला, पण ह्या मंदिरात मात्र कुठलेच नवीन बांधकाम न झाल्याने त्याचा मूळचा जो मातीचा थर आहे रचना ती तशीच राहिली। त्याच्यामुळे त्याचा जो मूळचा मातीचा थर आहे तो आपल्याला तिथून दिसून येतो। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराला संपूर्ण तटबंदीने वेढले असून त्या तटबंदीच्या वर आपण विविध देवतांच्या, नंदी महाराजांच्या छोट्या छोट्या मूर्ती पाहू शकतो। त्याचबरोबर येथे तटाच्या भिंतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्ष्मी, विष्णू, नंदी महाराज अशा मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात। ह्या मंदिराचे जे गोपुर आहे हे अतिशय भव्य असून हे साधारणपणे 23 मीटर उंच आहे। याच्या खालच्या भागामध्ये ग्रॅनाइटचं काम असून वरील भाग विटांनी बांधून काढलेला आहे। त्याचबरोबर आपण येथे अतिशय सुंदर असा श्री जळकंठेश्वर शंकर देवाचा रथ देखील येथे बघू शकतो। अर्थात ही रचना नवीन नसून ही आधुनिक काळामध्ये मंदिराला दान मिळालेली आहे। चला आता आपण आज जाऊन हे मंदिर कसे दिसते आणि ह्या मंदिराने काय काय गुपितं लपवून ठेवली आहेत ते बघूया। मंदिराचं मुख्य गोपूर म्हणजेच राजगोपूर आपल्याला येथून दिसत आहे। येथून आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत। हे अतिशय सुंदर ग्रॅनाइटचं आणि विटांच्या बांधणीचं गोपूर सजवून काढून त्याला वरच्या बाजूने पिवळसर रंगाची सजावट केलेली आहे। ह्या मंदिराच्या मुख्य गोपुरातनं आत आपल्याला द्वितीय गोपूर सुद्धा दिसते आणि त्याच्या आत मूळ मंदिराच्या बाह्य भागात असलेली कार्तिकेय स्वामींची मूर्ती देखील आपण पाहू शकतो। आता आपण ह्या सुंदर अशा गोपुरातनं मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। ह्या गोपुरावर आपल्याला कीर्तिमुख, शिव, नंदी, पार्वती यांच्या मूर्ती देखील कोरलेल्या आढळतात। आता आपण येथून आत प्रवेश करताना मुख्य दाराच्या चौकटीवर हे जे सुंदर नक्षीकाम आहे ते पाहत आहोत। ह्या नक्षीकामात आपल्याला वरच्या कोणावर कमळांच्या आणि पवित्र अशा फुलांच्या आकृती कोरलेल्या आढळतात, ज्या सुखसमृद्धीचं प्रतीक म्हणून प्रत्येक मंदिरावर किंवा वास्तूवर कोरण्याचा प्रघात होता। त्याचबरोबर ह्या द्वार चौकटी संपूर्ण दाराच्या दोन्ही बाजूंनी फिरवून दगडावर नक्षीकाम करून येथे शोभिवंतपणा आणण्यात आलेला आहे। येथे मंदिराचा मुख्य जो उंबरठा आहे त्याच्यावर सुद्धा अतिशय सुंदर सूरसुंदरींची नक्षी करून द्वार चौकट शोभिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर अतिशय भव्य असा हा लाकडी दरवाजा, त्यावर असलेल्या नक्षीदार अणकुचीदार अशा लोखंडी खिळ्यांसह आपण येथे पाहू शकतो। हा प्रचंड भव्य दरवाजा अतिशय चांगल्या रीतीने पुरातत्व खात्याने येथे त्याला संरक्षित करून ठेवलेला आहे। त्याच्यावरील नक्षी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे।
जळकंठेश्वर मंदिराच्या मुख्य राजगोपुरमधनं जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा मूर्तिकलेची एक सुंदर अशी अनोखी दुनिया जणू आपल्यासाठी खुली होते. राजगोपुरमचा संपूर्ण भार पेरण्याला येथे आपल्याला भारवाहक यक्षाची मूर्ती दिसते. त्याच्यावर शरभशिल्पांच्या सुंदर सुंदर आकृती आहेत. त्याच्यानंतर येथे आपल्याला युगुलांच्या रचना दिसतात. मग सरस्वती, मग महिषासुरमर्दिनी अशा विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील येथे वेगळ्याच नजाकतीने कोरून काढलेल्या आहेत. येथे अष्टभुजा महिषासुरमर्दिनी, त्याच्यानंतर इथे विविध प्रकारची कीर्तिमुख देखील आपण पाहू शकतो. ह्याच्याच वर वेगवेगळ्या देवकोष्ठांची रचना आहे आणि दरवाजाच्या मुख्य कमानी तर अतिशय सुंदर रीतीने कोरून काढल्या आहेत. त्याच्या पलीकडे डाव्या हाताला देखील देवदेवतांची रचना आपण बघू शकतो, जिथे जसे की हे उमा महेश्वर युगुल स्वरूपात दाखवलेले आहे. त्याच्यानंतर येथे परत खाली देवीची रचना करून दाखवलेली आहे. अशा रीतीने ह्या संपूर्ण द्वारावरच देवदेवतांचा सुंदर संगम आपल्याला झालेला दिसतो. भव्य असं गोपूर ओलांडून आपण आत शिरतो. येथे आपल्याला उजव्या बाजूला तिसऱ्या प्रकारात कल्याण मंडपम 7 थरांच्या राजगोपुरम नंतर लगेचच दिसतो, जो येथे स्थापित आहे. आपण प्रांगणामध्ये एक लहानसं अजून गोपूर बघतो, जे मुख्य मंदिराच्या प्रवेशाच्या आधी लागते. प्रांगणामध्ये प्राचीन विहीर, पुष्करणी उजव्या हाताला असून मधोमध मुख्य मंदिर आहे. डाव्या हाताला कल्याण मंडपम नावाची अतिशय सुंदर वास्तू आहे. दुर्दैवाने ह्या मंदिरात दुसऱ्या गोपुराच्या आत व्हिडिओ शूटिंग करण्यास बंदी असल्याने आतील मंदिर काही आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. पण ह्या दुसऱ्या गोपुरातनं आत जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तेथे सेल्वा विनयागार, व्यंकटेश पेरुमल, श्रीवल्ली देवसेना सुब्रमणियार, अखिलांडेश्वरी, गंगा पलारूची पवित्र विहीर, भैरव, नवग्रह, सनेश्वरन, ध्वजस्तंभ, नंदी महाराज इत्यादी देवदेवतांच्या मूर्ती आतमध्ये पाहता येतात. देवदेवतांचे दर्शन तुम्हाला दाखवता आले नाही ह्याचा तर खेद आहेतच, पण ह्या मंदिरातील सर्वात दर्शनीय वास्तूमध्ये मात्र आपण चित्रीकरण करू शकतो. ही वास्तू म्हणजे कल्याण मंडप अर्थात लग्न मंडप. दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे प्रत्येक पुरातन मंदिरात असे लग्न मंडप असतात, पण हा कल्याण मंडप कलाकुसरीच्या बाबतीत अवर्णनीय सुंदर आहे. कल्याण मंडप 48 खांबांच्या 3 रांगांनी तोलून धरला आहे. प्रत्येक थर दुसऱ्यापेक्षा 1 मीटर उंच आहे. कल्याण मंडपाच्या मधोमध एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. जुन्या काळी ह्याच प्लॅटफॉर्मवर लग्नविधी होत असत. कल्याण मंडपाच्या प्रत्येक खांबावर, छतावर, भिंतीवर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आपण पाहू शकतो आणि प्रत्येक कोरीवकामाला काही ना काही पुरातन कथांचा, पुराणाचा, देवदेवतांच्या अवताराचा संबंध जोडलेला आहे. या मंदिरातील एक गमतीशीर गोष्ट म्हणजे या मंदिरात भिंतीवर पाली कोरण्यात आल्या आहेत. ज्यांना सर्पदोष आहे किंवा ज्यांना लग्नानंतर मुलं होऊ शकत नाही असे लोक देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांदीच्या पाली देवळाला दान करतात. तो नवस ह्याच पालींना पूजून केला जातो. ह्या अनोख्या पालींच्या मूर्ती लग्न मंडपामध्येच आपण भिंतीच्या जवळ पाहू शकतो. ह्या पालींच्या मूर्तीजवळून लग्न मंडपातील खांबांच्या अतिशय सुंदर संरचना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या मंदिरात येणाऱ्यांनी ह्या पालींचे दर्शन नक्कीच घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करीन. कल्याण मंडपाची रचना बारकाईने पाहिली असता असे जाणवते की 3 स्तरांमध्ये ही बांधणी केली आहे. त्यापैकी सर्वोच्च थरावर मुख्य वेदिका किंवा व्यासपीठ असून त्याच्या समोरील खांबांमध्ये केवळ सुंदर कोरीवकामाच्या दगडी जाळ्या कोरून काढलेल्या आहेत. मुख्य व्यासपीठ जेथे पवित्र लग्नविधी होत असत ते दीर्घायुष्य, स्थिरता यांचे प्रतीक असणाऱ्या विष्णूच्या द्वितीय अवतार असणाऱ्या
कासवाने जणू स्वतःच्या पाठीवर उचलून तोलून धरले आहे। कासवाच्या पाठीवर असणाऱ्या व्यासपीठाच्या पायामध्ये आपल्याला विविध देवता दिसतात। त्यांना अष्टदिक्पाल म्हटले जाते। ह्यापैकी प्रथम देवता म्हणजे येथे दिसणारा ऐरावताच्या समोर उभा असलेला इंद्र होय। त्याच्या बाजूला आपल्याला हत्ती, नाग अशा देवता दिसतात। त्यानंतर हा अग्नेयचा स्वामी असलेला अग्निदेव जो एडक्यावर बसून स्वारी करतो। त्याच्यानंतर आपण जेव्हा दक्षिण दिशेला येतो तेव्हा देखील आपल्याला नागदेवता, ऋषी, हत्ती यांच्याबरोबर दक्षिण दिशेचा स्वामी म्हणजेच यमराज रेड्यावर बसून पाश व दंड घेऊन येथे आलेला दिसतो। याच्या पुढे जेव्हा आपण निघतो तेव्हा येथे आपल्याला विविध देवदेवतांचे दर्शन होतच राहते। या सर्व देवतांच्या 8 दिशांच्या स्वामींना अष्टदिग्पाल अशी संज्ञा आहे। अष्टदिग्पालांबरोबर येथे काही ऋषीमुनी देखील कोरून काढलेले आहे। या ऋषीमुनींची केशरचना अतिशय पाहण्याजोगी आहे। तर अशा रीतीने दक्षिण दिशा झाल्यावर नैऋत्येला निवृत्ती नावाचा देव तलवार घेऊन असतो, जो मानवावर स्वारी करतो। ह्या देवाचं वाहन चक्क मानव आहे, हे फारच कमी लोकांना माहीत असेल। याच्या पुढे आपण पुढचा देव जेव्हा बघतो तेव्हा पश्चिमेला वरुण हा देव, पावसाचा देव, मगरीवर नागपाश घेऊन दाखविलेला आहे। त्याच्यानंतर वायव्येला उत्तर पश्चिम दिशेला वायुदेव हरणावर ध्वजदंड घेऊन दाखवलेला असतो। अशा रीती येथे आपण हरणाची शिंग देखील खूप सुंदरतेने कोरून काढलेली पाहू शकता आणि आपल्या डाव्या बाजूला वरुणदेवाच्या हातात ध्वजदंड देखील कोरलेला आहे। याच्याच पुढे उत्तर दिशेचा स्वामी म्हणजे गदाधारी कुबेर घोड्यावर बसून असतो, पण दुर्दैवाने येथील मूर्ती मात्र तुटून गेली आहे। आणि याच्या पुढे ईशान्येला आपल्याला ईशान म्हणजे शिवाचा अवतार नंदीवर स्वार होऊन त्रिशूळधारी कोरून काढलेला दिसतो। येथेच पुढे काही ऋषीमुनी, व्याळ अशी रचना पाहत पाहत आपली ही व्यासपीठाची प्रदक्षिणा संपूर्ण होते। अशा रीतीने हे 8ही दिशांचे स्वामी असणारे अष्टदिग्पाल देवता नवीन जोडप्याला जणू शुभाशीर्वाद देऊन त्यांचे 8ही दिशांपासनं येणाऱ्या संकटांपासनं रक्षण करण्यासाठी येथे जमल्याचे कल्पकतेने दाखवण्यात आलेले आहे। कल्याण मंडपातील जो लग्नासाठीचा प्लॅटफॉर्म आहे तो सर्वोच्च ठिकाणी 3ऱ्या थरावर आहे। तेथून जेव्हा आपण 2ऱ्या थरावर येतो तेथे आपल्याला छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम दिसते। ह्या कल्याण मंडपाच्या छतावर अतिशय उत्कृष्ट ही कलाकृती अस्तित्वात आहे। मधोमध कमळ व त्याच्या बाजूने चौरसाकृती फुलांची रचना पाहण्यालायक आहे। कमळाच्या बाजूनी 11 युगुले नृत्य करताना दाखवली आहे। त्यामुळे कमळाभोवती गोलाकार नृत्याचा फेर धरलेला आहे असे दिसते। कमळाच्या अगदी खाली लागूनच कमळातून पडणाऱ्या दवबिंदूंचा आस्वाद घेण्यासाठी जमलेले पोपट दाखवण्यात आलेले आहे। या पूर्ण आकृतीला चौरसाकृती चौकट आहे। त्यावर 4 दिशांना 4 व प्रत्येक बाजूला मध्ये 1 असे 8 दिशांचे प्रतिनिधित्व करणारे अष्टदिग्पाल दाखवण्यात आलेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही देव त्या चौरसाकृतीवर अंकित करण्यात आलेले आहेत। कल्याण मंडपाचा सर्वोच्च थर आणि द्वितीय थर पाहून आपण सर्वात खालच्या 3ऱ्या स्तरात येतो। तेथे आपल्याला अतिशय सुंदर देवदेवतांची मूर्तिकला असलेले खांब पाहायला मिळतात। येथे अतिशय सुंदर देवांची मूर्तिकला सादर करण्यात आलेली आहे। कल्याण मंडपाच्या सर्वात बाहेर आपल्याला 6 शोभिवंत खांब दिसतात। यापैकी 2 घोडेस्वारांचे खांब आहेत, 2 यती स्वारांचे खांब आहेत आणि 2 हे शरभस्वारांचे खांब आहेत। हे सर्वच खांब इतके सुंदरतेने कोरलेले आहेत की प्रत्येक खांबावरच एक स्वतंत्र माहितीपट निर्माण करता येतील आणि ह्या खांबांची जी सुंदरता आहे ती शब्दात मांडणे केवळ अशक्यप्राय आहे। तुम्ही येथे याल तर ही कारागिरी बघून
निश्चितच मंत्रमुग्ध होऊन जाल। मंडपाच्या सर्वात बाहेरच्या भागाचे खांब आतील ग्रॅनाइटच्या खांबांपेक्षा जास्त नाजूक कलाकुसरीने नटवण्यात आले आहे। या खांबांचे 3 प्रकार पडतात: यतिस्वार, शरभस्वार आणि घोडेस्वार। अशा प्रकारातील नक्षीकाम आपण येथे पाहू शकतो। प्रथम आपण शरभस्वारांचे खांब पाहूया। शरभ ही पुराणातील काल्पनिक प्राण्याची प्रतिमा असते। सिंह आणि घोडा किंवा सिंह आणि हरिण किंवा सिंह आणि हत्ती यांच्या संकरातून हा प्राणी निर्माण झालेला दाखवला जातो। शरभाची पुराण कथा पाहायला गेल्यास आपल्याला असे दिसते की विष्णूने नरसिंह अवतार धारण केला व हिरण्यकशिपू राक्षसाला मारले। ते करताना नरसिंह अति उग्र झाल्याने असुरवध झाल्यावरही त्याचा उग्रपणा कमी झाला नाही। तेव्हा सर्व सृष्टी शिवाला शरण गेली आणि शंकराने 2 तोंड 8 पाय पंखधारी शरभाचे रूप धारण करून नरसिंहाचा अवतार समाप्त केला, अशी ही पुराण कथा सांगते। शरभाचे अनेक प्रकार असून सामान्यपणे त्याला पंखधारी गजजेता म्हणून दाखवतात। महाराष्ट्रातल्या बऱ्याच किल्ल्यांवर हत्तींना पंजात पकडलेला शरभ दाखवला जातो। तो आपल्या सर्वांच्या स्मरणात असेलच, पण ह्या मंदिरातले शरभ मात्र अतिशय उच्च कारागिरीने नटवलेले आपण येथे पाहू शकतो। दुसऱ्या प्रकारामध्ये आपण यती किंवा याळी, ज्यांना व्यालस्वारांचे खांब असे म्हटले जातं, ते व्याळ या प्राण्यांचं अंकन असलेले खांब पाहू शकतो। व्याल हा देखील पुराणातील एक काल्पनिक प्राणी आहे। सिंहव्याळ, गजव्याळ, अश्वव्याळ, श्वानव्याळ असे त्यांचे अनेक प्रकार असतात। व्याळ सहसा एकटे कोरले जात नाही। ते नेहमी युद्ध अवस्थेत हत्तीला मारताना किंवा हत्तीकडून मारले जाताना झेप घेऊन युद्ध करताना सूरसुंदरींचे वाहन म्हणून खांबावर किंवा द्वार चौकटीवर सलग रांगेत कोरलेले दाखवले जातात। त्यांचेच अंकन येथे देखील अतिशय सुंदरतेने करण्यात आलेले आहे। यानंतर आपण जळकंठेश्वर मंदिरातील कल्याण मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी असणाऱ्या घोडेस्वारांच्या अतिशय सुंदर मूर्त्या विस्ताराने पाहणार आहोत। खांबावरील या भव्य मूर्तीमध्ये राजा व त्याचे सैनिक अतिशय हिंस्र अशा बिबळ्या वाघाला मारताना चित्रित करण्यात आलेले आहे। आपण येथे 2 सैनिक घोड्याच्या बाजूने बिबळ्या वाघावर हमला करताना पाहू शकतो। त्यांच्या कमरेवरच्या कट्यारी देखील खूपच नजाकतीने कोरलेल्या दिसतात। एका सैनिकाने बिबळ्या वाघाच्या तोंडातच तलवार खुपसलेली आहे आणि त्यामुळे बिबळ्या वाघ चिडलेला येथे नजाकतीने दाखवलाय। त्याच्यावरच ढाल घेतलेला एक सैनिक घोड्याला आधार देताना दिसतो। त्या ढालीची मूठ देखील आपण अतिशय बारकाईने पाहू शकतो। राजाचा घोड्यावरचे अलंकार तर अवर्णनीय नजाकतीने कोरून काढण्यात आलेले दिसतात। राजाचा बाणांचा भाता व त्यात ठेवलेले धनुष्य देखील बारकाव्यासहित कोरलेले आहे। दुर्दैवाने राजाच्या हातातला भाला मात्र काळाच्या ओघात तुटलेला दिसतो, पण राजाचा हावभाव, राजाचा जो घोडा त्याच्या समोर बिबळ्या आल्याने जो घाबरलेला आहे त्याचे हावभाव, घोड्याचे अलंकार व घोड्याच्या लगामाच्या रस्स्या, राजाच्या अंगावरील प्रावरणाचे अतिशय नजाकतीने कोरून काढलेले डिझाईन, पायातली रिकीब हे अतिशय बारकाव्याने मूर्तिकाराने अत्यंत सुंदर रीतीने कोरलेले आहे। हिंस्त्र असा बिबळ्या जवळ आल्याने घाबरलेल्या घोड्याचा हावभाव ज्या रीतीने त्याने दाखवला आहे त्याला तर तोडच नाही। मूर्तीच्या दुसऱ्या बाजूनी देखील अशीच अप्रतिम कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते। मूर्तीच्या पायात अतिशय सुंदर ढाल तलवार घेतलेले सैनिक पाहायला मिळतात। त्याचबरोबर त्याच्यावर सैनिकांनी जो बिबळ्या वाघ आहे त्याच्या पाठीत खुपसलेली तलवार एका बाजूने आत शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर आलेली देखील दिसते। असेच ह्या बाजूचे सैनिक आणि राजा हे देखील सुंदरतेने कोरलेले आहे, पण दुर्दैवाने
कालौघात आणि आक्रमकांच्या आक्रमणामध्ये या सुंदर शिल्पाची थोडीफार मोडतोड झालेली दिसते, पण ह्या उद्ध्वस्त अवस्थेत देखील ह्याची नजाकत काही औरच आहे. कल्याण मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या खांबावर देखील अशीच सुंदर मूर्तिकला आपण पाहू शकतो. येथे पायामध्ये विविध शस्त्रधारी सैनिक आहेत. त्याचबरोबर येथे वर काही मुख्य सैनिक देखील आपल्याला दिसतात. सध्या ते तुटलेले असले तरी खूपच सुंदर कोरून काढलेले आहे. येथील राजाने आपल्याला वेगळे शस्त्र म्हणजेच तलवार धारण केलेली आपण पाहू शकतो. घोड्याचे जे आसन आहे जेथे राजा बसलाय त्याच्यावरही वेगळ्या प्रकारची नक्षी कोरून काढलेली दिसते. ह्या राजाचा बाणांचा भाता देखील आपल्याला सुंदरतेने दाखवलेला दिसतो. राजाने येथे मुकुट परिधान केलेला आहे. बिबळ्याच्या शिकारीमध्ये असलेला राजा शिरस्त्राणधारी होता. येथे आपल्याला असे अतिशय बारकाईने वेगवेगळे कोरीव काम सादर केलेले पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने देखील या खांबावरची कलाकारी अतिशय सुंदर आहे. भग्नावस्थेत असून देखील हे इतकं सुंदर दिसते तर त्याच्या वैभवाच्या काळी पूर्णावस्थेत हे किती सुंदर दिसत असेल ह्याचा विचारच करवत नाही. अशा रीतीने घोडेस्वार, व्याळ आणि शरभस्वारांच्या मूर्ती पाहून आपण सभागृहाच्या आतील भागातील खांबांकडे वळतो. येथे आपल्याला मोरावर स्वार झालेला ब्रह्मदेव दिसतो. त्याचप्रमाणे शंखचक्र गदाधारी विष्णू देखील दर्शन देतो. अशा रीतीने येथे विष्णूच्या आणि शंकराच्या विविध अवतारांचे अंकन केलेले आहे. येथे आपण अतिशय सुंदर व्याळावर स्वार असलेले देव देखील बघू शकतो. येथे आपल्याला कोदंडधारी राम आणि श्री हनुमानाची अतिशय सुंदर मूर्ती कोरून काढलेली दिसते. त्याच्या पलीकडच्या खांबावर परत आपल्याला श्री हनुमंत आणि श्री विष्णूचे दर्शन घडते. अशाच रीतीने अतिशय वेगवेगळ्या देवदेवतांचे अंकन करून जणू आकाशीचा स्वर्गच येथे उतरवल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. येथील शेवटच्या रांगेतील शरभाच्या तोंडातील लगामाची साखळी विशेष लक्ष देऊन पाहण्यालायक आहे. आत्तापर्यंत आपण ह्या मंदिरातली अतिशय सुंदर अशी मूर्तिकला पाहिली, पण ह्या मूर्तिकलेबरोबरच ह्या मंदिराचा इतिहास देखील तेवढाच चित्तथरारक आहे. ह्या मंदिरांनी गेल्या 500 वर्षात अनेक संकटे अनुभवली, पण तरी देखील सर्वशक्तिमान अशा आदियोगी शिवशंकराच्या कृपेमुळे आणि वरदहस्तामुळे सर्व संकटातून हे मंदिर निभावून पार पडले. दक्षिणेतील इतर मंदिरांप्रमाणेच वेल्लोरवर सुद्धा इस्लामचे आक्रमण झाले तेव्हा मंदिराची तोडफोड झाली अशा नोंदी आपल्याला इतिहासात मिळतात. वेल्लोर किल्ला इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात असताना मंदिरातील श्री भगवान शंकराचे शिवलिंग तुटण्यापासून वाचवण्यासाठी स्थलांतरित केले गेले. मूळपिंडी म्हणजेच तमिळमध्ये मुळावर सेथुवाचेरी विनयागार मंदिरात जवळ हे जे मंदिर आहे जवळच्या लहानशा खेड्यामध्ये त्या खेड्यामध्ये हलवण्यात आली होती. पुढे 1678 ते 1704 हा अल्पकाळ मराठा सत्ता होती, पण 1704 पासनं परत एकदा मोगल, नंतर अर्काटचे नवाब, नंतर निजाम हैदराबाद, मग फ्रेंच आणि ब्रिटिश अशा परक्या सत्तांकडेच हा किल्ला जास्तीत जास्त काळ राहिला. ह्या कारणामुळे ह्या मंदिरातील पूजा जवळपास 300 ते 400 वर्ष बंदच होती व मंदिर अधिष्ठात्री देवतेविनाच तसेच रिकामी होते. इंग्रजांच्या काळात दारुगोळा साठवण्यासाठी या मंदिराचा उपयोग केला गेला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात देखील ह्या मंदिराच्या बाबतीत एक अनोखी अशी घटना घडली. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एका गव्हर्नरला हा कल्याण मंडप इतका आवडला की त्याने अख्खा मंडप सुट्टा करून तोडून येथून लंडनला नेऊन तो पुन्हा उभारायचे ठरवले. त्याप्रमाणे शास्त्रीय रीतीने मंडपाचे मोजमाप देखील घेतले गेले. प्रत्येक मूर्तींना सूचीबद्ध करून क्रमांक दिले गेले. छप्पर, भिंती, खांब, चौथरे कसे कसे तोडून सुट्टे करायचे ते देखील ठरले. इंग्रजांनी या खांबाच्या मापाची खास जहाजे लंडनला तयार केली.
पण भारताकडे येण्याच्या प्रवासात वादळाने आफ्रिकेजवळ ही जहाजं बुडाली. पुढे भारतात राजकीय परिस्थिती चिघळल्याने मंदिराचा हा भाग नेण्याचा प्रस्ताव बारगळला व मूर्तिकलेचा हा अतिशय सुंदर नमुना परदेशी जाण्यापासून वाचला. पुढे 1921 साली इंग्रजांनी हे मंदिर तेव्हाच्या पुरातत्व खात्याकडे हस्तांतरित केले आणि मंदिराला थोडे बरे दिवस आले. स्वातंत्र्यानंतर मंदिरात मूळ शिवलिंग पुनर्प्रस्थापित करण्याची मागणी झाली, पण धर्मनिरपेक्षतेचे कारण सांगून पुरातत्व खात्याने तसे करण्यास चक्क मनाई केली. ह्यावर कोर्टात खटले देखील झाले. पण 1981 साली स्थानिक जनतेने आंदोलन करून मूळ शिवलिंग परत तेथे गपचूप आणून प्रस्थापित केले व पूजेला सुरुवात केली. 16 मार्च 1981 साली जन आंदोलन व गपचूप गनिमिकावा ह्या दुहेरी हत्याऱ्यांनी शिवशंकर भोलेनाथ त्यांच्या मूळ निवासस्थानी पुन्हा प्रस्थापित झाले. पहिला कुंभाभिषेक सोहळा 1982 साली पार पडला व रितसर पूजा अर्चा सुरू झाली. 2011 साली झालेल्या कुंभाभिषेकात 3 कोटी रुपयाचा सुवर्णजडित रथ मंदिराला दान देण्यात आला. 22 जून 2013 साली तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक कार्य व समाजसेवा खात्याने ह्या मंदिराच्या व्यवस्थापनाला सुरुवात केली आणि अशा रीतीने ह्या मंदिराला तेव्हापासनं पर्यटकांच्या नकाशावर स्थान मिळाले व येथे हिंदू रीतिरिवाजानुसार अतिशय योग्य रीतीने पूजा अर्चा व शिवशंकराची सेवा सुरू झाली. अशा रीतीने आक्रमकांची आणि स्वकीयांची अनेक अत्याचार झेलून हे मंदिर आज देखील पर्यटकांच्या आणि हिंदू भाविकांच्या प्रतीक्षेमध्ये येथे उभे आहे. तुम्ही जर कधी वेल्लोरला आलात तर आवर्जून ह्या जळकंठेश्वर मंदिराला भेट द्या व ह्या उत्कृष्ट मूर्तिकलेचा आस्वाद घ्या. आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. हा भाग आवडला असल्यास लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करा. पुढील भागात आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूत बांधलेल्या अस्सल मराठमोळ्या गोजिरा किल्ल्याच्या सफरीवर. ह्या भागाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. पुढील भागात अनुभवूया किल्ले गोजिऱ्याची भटकंती. तोपर्यंत आमचे चॅनेल फॉलो करत राहा. धन्यवाद.